नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि यामधला आपण प्रॅक्टिस सेट बघतोय 1.4। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 वरती चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्ही मराठी मीडियमला असाल आणि हीच व्हिडिओ मराठीतून बघायची असेल तर त्याची पण व्यवस्था केली। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मराठीतल्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपला WhatsAppचा जर का तुम्ही चॅनल जॉईन नसेल केला तर WhatsAppची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही WhatsApp जॉईन करा, जेणेकरून WhatsAppवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक, इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत असतो। ठीक आहे, तर आता जाऊयात पुढे। बघा मित्रांनो, 1.4 जो प्रॅक्टिस सेट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, थोडासा वेगळा आहे। यावर्षी या प्रॅक्टिस सेटवर आधारित एखादा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो। बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। आता हे जे इक्वेशन दिलेत आपल्याला, हे आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचे आहेत। ओके, आता या इक्वेशनला कसं सॉल्व करायचं, इथं जर बघितलं तर 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = 77 अशा प्रकारची दोन इक्वेशन्स आहे। आता इथं जे x आहे ना खाली आलेत, y खाली आलेत, तर हे जे खाली ज्यावेळेस येतात ना x आणि y, त्यावेळेस कुछ तो गडबड होती दया, कुछ तो गडबड आहे, इथं पण मोठीच गडबड होते। तर ते खाली असतं त्यांना पहिलं वर घेतलं पाहिजे। मग इथं काय करायचं माहिती आहे का, इथं आपण एक काम करायचं, 1/x = a, बरं का, लेट 1/x = a घेऊ आणि 1/y = b। आपल्याला काय करायचं, 1/x = a म्हणायचं, 1/y = b म्हणायचं। बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडाला लावायचा, एवढाच विषय करायचा आहे। ओके, आता a आणि b च्या ऐवजी तुम्ही m आणि n म्हणू शकता, p आणि q म्हणू शकता, चालेल। फक्त x y सोडून दुसरं काही म्हणा। आता बघा काय होईल इक्वेशन, 1/x = a, तर 2/x = 2a, बरोबर। 1/y = b म्हणून 3/y = 3b झाले आणि = 15 आपल्या जाग्यावर इक्वेशन नंबर 1 बनलं। बघा, याचा अर्थ काय होतं, 2/x म्हणजे काय, 1/x × 2, बरोबर का, किंवा 2 × 1/x। या 2/x चा अर्थ काय होतो, 2 × 1/x मायनस 3/y चा अर्थ काय होतो, 3 × 1/y = 15। आता आपल्याला 2 × 1/x म्हणजे a असतो, मायनस 3 × 1/y म्हणजे b असतो, = 15 असा याचा अर्थ असतो। ठीक आहे, तसंच या ठिकाणी बघा डायरेक्ट पण लिहू शकता, 1/x = a, तर 8/x = 8a, बरोबर, प्लस 1/y = b, 5/y = 5b = 77 इक्वेशन नंबर 2। ठीक आहे, आता बाकी याची फोड अशी होते, 8 × 1/x आपल्याला माहिती आहे, प्लस 5 × 1/y = 77, 8 × 1/x म्हणजे काय असतो, a असतो, प्लस 5 × 1/y म्हणजे काय असतो, b असतो, = 77 असतो, म्हणजे 8a + 5b = 77। आता ही दोन इक्वेशन्स जी आपल्याकडे नवीन तयार झालेत, या दोन इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व करायचंय आणि यांना सॉल्व करून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्यात। पहिली स्टेप, यांना सॉल्व करून a आणि b च्या व्हॅल्यू काढा आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढल्यानंतर मग x आणि y च्या व्हॅल्यू काढा, अशी गाडी आपल्याला पुढे न्यायची। आता या दोघांना सॉल्व कसं करायचं, तुम्ही ग्राफिकल तुम्ही क्रॅमरची मेथड सुद्धा वापरू शकता। मी काय करतो, डायरेक्ट मेथड वापरतो, म्हणजे तुमचा जो कोइफिशियंट आहे त्याला कॉमन करून। बघा, आता वर बघितलं a चा कोइफिशियंट 2 आणि खाली a चा कोइफिशियंट 8 आहे, म्हणजे a चा कोइफिशियंट कॉमन नाहीये, b चा पण कॉमन नाहीये। मग इथं कोणाचा तरी कोइफिशियंट कॉमन करावा लागेल। मग कोणाचा करायचा, मी a चा करतो। बघा, a चा करणं सोपं आहे, कारण खाली 8a आहे, वर पण 8a येऊ शकतात। मग 2 च्या जाग्यावर 8 येण्यासाठी 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 4 जा 8 येतात, म्हणून 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग ह्या एकट्या 2 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर या दोन भावांना राग येईल, म्हणून संपूर्ण इक्वेशनला आपण काय करू, 4 ने मल्टिप्लाय करू आणि तसं इथं लिहू इक्वेशन नंबर
1 into 4 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 4 असं लिहिलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. बघा पुढे 2 into 4, 2 4 जा 8a, 4 ने मल्टिप्लाय करू मायनस 4 3 जा 12b इज इक्वल टू 15 4 जा 60. इक्वेशन नंबर 3. आता जे काय करायचं ते इक्वेशन 2 आणि 3चं करा, 1ला विसरून जा. ओके, कारण 1चं रूपांतर आपण कशामध्ये केले, 3 मध्ये करायचे केले. आता दोघांमध्ये 8a इक्वल आहे, हे दोघे जण कॅन्सल होऊ शकतात. मग केव्हा कॅन्सल होतील, ज्यावेळेस दोघांची ॲडिशन करू किंवा सबट्रॅक्शन करू, दोघांपैकी एक काहीतरी करायचं. मग बघा आता ॲडिशन केली तर 8a 16a होतील. काय करायचं, 16a घेऊन त्याचं काय लोणचं घालायचं नाही, आपल्याला ते कट झाले पाहिजे. मग त्यासाठी सबट्रॅक्शन केली तर 8a कॅन्सल होतील आणि b ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण इथं लिहू इक्वेशन नंबर 2 - 3 करू किंवा 3 - 2 केलं तरी चालेल. आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 3 करू, 2 - 3. आता इक्वेशन 2 ला उचला बाबा, 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 मायनस इक्वेशन 3 काय आहे, 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस खालचे साईन बदलतात, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस होतं. आता बघा काय होईल, 8a गेले, 5 + 12 17b झालं. ओके, पुढे 77 - 60 17 झाले. आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची बाबा. b ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको, 17 पण आपल्या जागेवर. हे 17 मल्टिप्लाय पलीकडे गेले, डिवायडेड बाय 17 झाले. सो देअरफॉर b इज इक्वल टू 17 1 जा 17 म्हणून b इज इक्वल टू किती झाले बाबा, आपल्याकडं 1 झाले. 17 1 जा 17 म्हणून b इज इक्वल टू 1 झालं. b ची व्हॅल्यू मिळाली. आता a ची व्हॅल्यू काढायची. मग a ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू, ही जी b ची व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन नंबर 1 2 3 कशातही ठेवा, आपण 1 मध्ये ठेवू. ओके, इथे लिहू प्लेस b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 आपल्याकडे काय आहे बाबा, हे बघा इथे 2a - 3b इज इक्वल टू 15. 2a - 3b इज इक्वल टू 15. 2a आपल्या जाग्यावर, -3 इंटू b ची व्हॅल्यू काय 1 आहे इज इक्वल टू 15 आपल्या जाग्यावर जशीच्या तसे. 2a आपल्या जाग्यावर -3 इंटू 1 3 इज इक्वल टू 15. आता 2a आपल्या जाग्यावर इज इक्वल टू 15 आपल्या जाग्यावर -3 पलीकडे गेला +3 झाला. सो 2a इज इक्वल टू 15 + 3 18 झालं. a इज इक्वल टू 18 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इकडे आले, डिवायडेड बाय झालं. a इज इक्वल टू 2 9 जा 18 म्हणजे a ची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं 9 झाली. a इज इक्वल टू 9 आणि b इज इक्वल टू काय झालं आपल्याकडं 1. या दोन व्हॅल्यू आल्या. आता a आणि b च्या व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढणं हे आपलं अंतिम ध्येय आहे. मग आता x आणि y च्या व्हॅल्यू काढू. बट बघा इथं लिहू, बट 1/x इज इक्वल टू a असतो. सो देअरफॉर 1/x इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 9 आहे. बरोबर, एवढं लिहिलं. आता 9च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. x इंटू 9 9x, 1 इंटू 1 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. सो देअरफॉर x इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय इकडे आले, डिवायडेड बाय म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 1/9 आणि y इज इक्वल टू काय असतं आपल्याकडं 1/y इज इक्वल टू b असतंय. बरोबर ना, 1/x इज इक्वल टू a आणि 1/y इज इक्वल टू b असतं. मग आता बघा 1/y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 1. ओके, b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे. मग आता 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, y इंटू 1 y आणि 1 इंटू 1 1, y इज इक्वल टू किती आलं बाबा आपल्याकडं 1 आलं. त्यामुळं xy इज इक्वल टू आपला आन्सर काय येईल, एक्सचा काय बाबा व्हॅल्यू आहे 1/9 आणि कॉमा वायची काय बाबा 1, 1/9 आणि 1 हे आपलं आन्सर येईल. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2 अलग थोड़ा सा है, ये थोड़ा सा अलग है, खतरनाक है, लेकिन टेंशन नहीं लेने का, बड़ा अजीब प्राणी है. ओके,
क्वेश्चन को सॉल्व करते जाओ खत्म ही नहीं होता। इस तरह का सवाल है, लेकिन टेंशन नहीं लेने का, मक्खन के जैसे सॉल्व करते रहने का, एकदम सिंपल विषय। काय करायचं बाबा, 10/x + y येतं आणि 2/x - y = 4, 15/x + y - 5/x - y = -2। आता मगाशी काय होतं, 1/x होता, 1/y होता, ते कमी होतं। आता इथं दोघं जण दिले एकाच टायमाला, लेकिन टेन्शन लेणे का नाही। बघा इथं काय करायचं, लेट 1/x + y = a घ्यायचं आणि 1/x - y = b घ्यायचं। ओके, बघा 1/x + y = a, so therefore 10/x + y = 10a plus 1/x - y = b, म्हणून 2/x + y = 2b = 4। आता 10a + 2b = 4 या सगळ्यांना 2 ने डिवाइड करू शकतो। ज्या वेळेस आपण 2 ने डिवाइड करू शकतो तर डिवाइड करून टाकायचा, टेन्शन घ्यायचं नाही। जेवढं सोपं गणित करता येईल तेवढं करायचं। बघा 2 5 जा 10 म्हणून 5a, 2 1 जा 2 म्हणून b, 2 2 जा 4 म्हणून 2, इक्वेशन नंबर 1 झाला। आता इथं 1/x + y = a आणि 15/x + y = 15a मायनस 1/x - y = b आणि 5/x - y = 5b। ओके, आणि इज इक्वल टू आपल्याकडे आले -2, इक्वेशन नंबर 2। असे 2 इक्वेशन तयार झाले। आता यांना सॉल्व करून a आणि b च्या व्हॅल्यू काढा आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढल्यानंतर त्यांच्या आधारावरती x आणि y च्या व्हॅल्यू काढा। अशी आपल्याला गाडी पुढे न्यायची। आता इथे बघा दोघांमध्ये कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे, कोणाचाच नाही। a चा वर 5 आहे, खाली 15 आहे, b चा वर काहीच नाही म्हणजे 1 आणि खाली 5 आहे, म्हणजे b चा आणि a चा कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाहीये। मग आपण कोणाचा तरी कॉमन करू। चला आपण b चा कॉमन करू। खाली -b आहे ना, व -5b आहे ना, वर पण 5b आणू। खाली 5 आहे, वर 5 येण्यासाठी या b ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे। किंवा तुम्ही असं केलं, या 5 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तरी इथं 15 येईल। काय करायचं ते करा, दोघांपैकी कोणाचाही कोएफिशियंट कॉमन करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही। ओके, किंवा जर असं वाटलं मला या मेथडने नाही सोडवायचं, क्रेमरच्या मेथडने सोडवायचं, तर क्रेमरच्या मेथडने सोडवा, नो प्रॉब्लेम। आता बघा काय होईल, इथं लिहायचं इक्वेशन नंबर 1 × 5 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/5। आता या इक्वेशन 1 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करू। काय तर बघा 5 5 जा 25 म्हणून 25a, 5 1 जा 5b, 5 2 जा 10, इक्वेशन नंबर 3 झाला तयार। विषय संपला, एकदम सिंपल विषय। आता बघा या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं -5b + 5b, हे दोघे जण केव्हा कॅन्सल होतील, ज्या वेळेस या दोन इक्वेशनचे आपण ॲडिशन करू तेव्हा, कारण अपोजिट साइन आहे। बघा इथं काय करावं लागतं, ज्यावेळेस मला हा 5b कॅन्सल करायचा आहे तर इथं दोन इक्वेशनची एकतर ॲडिशन करावी लागते किंवा सबट्रॅक्शन, दोघांपैकी एक काहीतरी करावं लागतं। ओके, पण नेमकी ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन। आता इथं दोन्हीकडे ऑपोजिट साइन आहेत। कसे साइन आहेत, अपोजिट साइन आहेत। मग अपोजिट साइन असल्यामुळे इथं काय होणार, दोघांची सुद्धा काय करावी लागणार आपल्याला, ॲडिशन। लक्षात घ्या, अपोजिट साइन असेल ना इक्वेशन मध्ये तर ॲडिशन करायची दोन इक्वेशनची। ओके, आणि इक्वल साइन असेल, प्लस असेल किंवा मायनस असेल त्यावेळेस सबट्रॅक्शन करायची, हे लक्षात घ्या। आता दोघांची ॲडिशन करूयात। इथं लिहायचं इक्वेशन नंबर 1 नाही 2 प्लस इक्वेशन नंबर 3, 2 प्लस इक्वेशन नंबर 3। चला लिहून टाका। इक्वेशन 2 ला पहिलं उचला, 2 ला उचला, इथं लिहा 15a - 5b = -2 प्लस इक्वेशन नंबर 3 काय बाबा, 25a + 5b = 10। चला आता या ठिकाणी नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर हे 5b कट होतील। ओके, आणि आपल्याकडे काय राहतील, 15 + 25 40a, 5b कॅन्सल, मायनस प्लस मायनस, 10 मधून 2 गेले, 8 राहिले। आता a = 8 आपल्या जागेवर 40 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय 40। सो देअरफॉर a = 8 1 जा 8, 8 5 जा 40, म्हणून आपल्याकडे किती आलं, 1/5। बघा का, 8 1 जा 8, 8 5 जा 40, म्हणून 1/5 आपल्याकडं आन्सर आलेला आहे। a ची व्हॅल्यू आली 1/5। आता b ची व्हॅल्यू काढू। आता b ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी व्हॅल्यू आहे 1/5 तिला तुम्ही इक्वेशन 1 2 3 कशातही ठेवू शकता, आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू। ठीक आहे, प्लस a = 1/5 इन इक्वेशन
इन इक्वेशन 1. चला इक्वेशन 1 मध्ये ठेवू या व्हॅल्यूला. आता 1 मध्ये ठेवलं तर काय होईल बाबा, इक्वेशन 1 आहे आपल्याकडं 5a प्लस b इज इक्वल टू 2. 5 इंटू a ची व्हॅल्यू किती 1/5 प्लस b इज इक्वल टू 2. ओके 5 गेले 1 प्लस b इज इक्वल टू 2. b इज इक्वल टू 2 आपल्या जाग्यावर 1 प्लस पलीकडे गेला मायनस. सो देअरफॉर b इज इक्वल टू 2 मायनस 1 किती 1 झाला. तर अशा प्रकारे आपल्याकडं b ची व्हॅल्यू आली 1 आणि a ची व्हॅल्यू काय आली होती आपल्याकडं, a ची व्हॅल्यू आली होती 1/5. तर a आणि b च्या व्हॅल्यू काढल्या. आता आपल्याला काय करायचं, x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. बट 1/x प्लस y इज इक्वल टू काय बाबा, 1/x प्लस y इज इक्वल टू a असतं. आता इथे एक इक्वेशन मिळेल बघा कसं. देअरफॉर 1/x प्लस y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती 1/5. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं x प्लस y इंटू 1 x प्लस वाय. ठीक आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5 इंटू 1 5. ओके आता हे इक्वेशन नंबर समजा आपल्याकडे 4 तयार झालं, कारण इथं 1a 2a 3a इक्वेशन नंबर 4. आता दुसरा एक मुद्दा आपल्याकडे येतो 1/x मायनस वाय इज इक्वल टू b असतं आपल्याकडे, बरोबर. मग 1/x मायनस वाय इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 1 आहे. मग इथं लिहिलं 1. आता 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर x मायनस वाय इंटू 1 x मायनस वाय इज इक्वल टू 1 इंटू 1 1 इक्वेशन नंबर 5. तर अशा प्रकारे इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 आपल्याकडे तयार झाले. आता ही दोन इक्वेशन छोटी छोटी तयार झाली, त्याच्यामुळे यांना सॉल्व करणं खूप सोपं आहे आणि यांना सॉल्व करून x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या, ते आपलं आन्सर. आता या दोघांचा जर विचार केला तर x आणि x कॉमन आहे आणि प्लस y मायनस y आहे. दोघांची ॲडिशन केली तर y कट होतील आणि x ची व्हॅल्यू मिळेल. किंवा एखाद्याला वाटलं मी या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करतो, सबस्ट्रॅक्शन केली तरी चालेल, तेव्हा x व x कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे. मग आता आपण ॲडिशन करू, सोपं पडेल. इक्वेशन नंबर 1 नाही 4 प्लस इक्वेशन नंबर 5 करू. 4 प्लस इक्वेशन नंबर 5 करू. इक्वेशन 4 आपल्याकडे आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि प्लस इक्वेशन 5 आपल्याकडे आहे x मायनस वाय इज इक्वल टू 1. चला x प्लस x 2x, y कॅन्सल झाला, 5 प्लस 1 6 झाले आपल्याकडं. x आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय x इज इक्वल टू 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू किती आली बाबा माझ्याकडं 3 आली, विषय संपला. आता x ची व्हॅल्यू आली 3. आता y ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू, ही जी x ची व्हॅल्यू आहे तिला तुम्ही इक्वेशन 4 किंवा 5 मध्ये ठेवा, कारण 1 2 3 मध्ये सगळीकडे a b दिसतात, 4 आणि 5 मध्येच x y आहे, म्हणून 4 किंवा 5 मध्ये टाका, त्यातल्या त्यात 4 जरा बरं पडते. ओके मग इथं तसं लिहा, प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4 इन इक्वेशन 4. चला इक्वेशन नंबर 4 आपल्याकडे काय बाबा या ठिकाणी दिसतंय x मायनस वाय x प्लस वाय इज इक्वल टू आपल्याकडे दिलेला आहे 5. x ची व्हॅल्यू 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. y आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर 3 प्लस आहे, पलीकडे गेला मायनस झाला 3, इथं 2 लिहिलं मी डायरेक्ट आन्सर 3. आता y इज इक्वल टू 5 मायनस 3 किती 2, 5 मधून 3 गेले 2 राहिले, y इज इक्वल टू 2. तर अशा प्रकारे आपल्याला x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2 मिळेल. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं. अशा प्रकारे आपण याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूयात 3 नंबरचं, यासारखंच आहे. ठीक आहे. आता याला मी रफ करतो. 3 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. 3 नंबरचा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. आपण सगळे क्वेश्चन बघतोय प्रत्येक सराव संचामधले. ओके त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे 3rd नंबरचा आपल्या समोर आहे, स्क्रीन के ऊपर आपके सामने. ओके 27/x मायनस 2 प्लस 31/y प्लस 3 इज इक्वल टू 85. ओके 31/x मायनस 2 प्लस 27/y प्लस 3 इज इक्वल टू 89. आता इथं खाली काय बाबा x बघा x मायनस 2 y प्लस 3 खाली आहे. मग आपल्याकडे 1 मगाच्या सारखाच सगळा विषय की बाबा लेट बघा या ठिकाणी 1/x मायनस 2 इज इक्वल टू a अँड 1/y प्लस 3 इज इक्वल टू b. बाकी काय मोठं काम नाही, एकदम सोपं आहे. बघा 1/x minus 2 is equal to a. So therefore 27/x minus 2 is equal to 27a plus
1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू बी, म्हणून 31 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 31b इज इक्वल टू 85. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर बघा 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू ए, म्हणून 31 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू 31a प्लस 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू बी, म्हणून 27 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 27b इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2 हे आपल्या डोक्यात फिट झालं असेल. आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि ए आणि बी ची व्हॅल्यू काढायचे आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू आल्या की त्याच्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळतील. आता ही दोन इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा या दोन इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहेत. बघा ए च्या बाजूचे जे 27 आहे ते बी ला आलेत, बी च्या बाजूचे 31 आहेत ते ए ला आलेत. मग आता काय करायचं, या एक्झाम्पलला आपण काय म्हणतो प्लस मायनस प्लसचे एक्झाम्पल, प्लस मायनस प्लसचं एक्झाम्पल. म्हणजे काय करायचं, पहिली स्टेप काय करायची, इक्वेशन 1 आणि 2 यांची सरळ ॲडिशन करून इक्वेशन 3 तयार करायचं. त्याच्यानंतर इक्वेशन 2 - 1 करा किंवा 1 - 2 दोघांची सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं. आणि तिसरी जी स्टेप आहे शेवटची, त्याच्यामध्ये ही दोन इक्वेशन नवीन तयार झाले 3 आणि 4 यांची ॲडिशन केली की तुम्हाला ए किंवा बी यांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळून जातात. 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप काय, दोघांची ॲडिशन करून इक्वेशन 3 तयार करायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये दोघांची सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ही जी नवीन इक्वेशन तयार झालेत इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांची ॲडिशन करायची, बाकी काय नाही. तर पहिली स्टेप आपण करूयात दोघांची ॲडिशन. चला मग इथं लिहू इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू. चला करूयात इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू. चला 1 प्लस इक्वेशन नंबर 2 पहिली स्टेप. चला या दोघांना लिहून घ्या. 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 प्लस 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. बघा या दोघांची ॲडिशन 27 प्लस 31 58a प्लस 31 प्लस 31 प्लस 27 आपल्याकडे आलं 58b. आणि इथं ॲडिशन बाबा 9 प्लस 5 14 एक आला 8 2 16 1 17 174. 58a प्लस 58b इज इक्वल टू 174. आता या सगळ्यांना इथं जे 58 आहेत 2 वेळा आलेत याने डिवाइड करू शकतो. बघा 8 3 जा 74 म्हणून 58 3 जा करून बघा काय येतंय 3 8 जा 24. या ठिकाणी आपल्याकडं 8 3 जा 24 येतं ना. बघा 3 8 जा 24 इथं आले 2 3 5 जा 15 आणि 2 17 174 येतं. म्हणजे 15 3 जा 174. सगळ्यांना 58 3 जा 174 या सगळ्यांना 58 ने डिवाइड केलं तर 58 1 जा 58 प्लस 58 1 जा 58 आणि 58 3 जा 174 इक्वेशन नंबर 3. तर पहिलं काम आपल्याला झालंय की या दोन इक्वेशनची ॲडिशन करून मी इक्वेशन नंबर 3 तयार केलेलं आहे जे आहे a प्लस b इज इक्वल टू 3. आता दोघांची सबस्ट्रॅक्शन करू. दुसरी स्टेप करायची आहे दोघांची सबस्ट्रॅक्शन. इक्वेशन 2 - 1 करून इक्वेशन 4 तयार करू. मग इथं तसं लिहू इक्वेशन 2 - इक्वेशन 1 2 - इक्वेशन 1 करून बघू. चला आता इक्वेशन 2 काय बाबा 31a प्लस 27b इज इक्वल टू किती बाबा 89. हे झालं इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 काय बाबा 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. चला आता सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होतात आपल्याला माहिती आहे. प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. चला आता पुढे आन्सर काय येईल 31 मधून 27 गेले 4 राहिले म्हणून इथं 4a. ओके आता 27 - 31 बघा 27 - 31 म्हणजे -4 म्हणून इथं लिहा -4b. आणि 89 - 85 झाले 4. आता 4 4 4 सगळ्यांना 4 ने डिवाइड करू शकतो आपण. मग 4 ने डिवाइड केलं तर 4 1 जा 4 -4 1 जा 4 आणि 4 1 जा 4 इक्वेशन नंबर 4. बघा 4 1 जा 4 4 1 जा 4 4 1 जा 4 सगळ्यांना 4 ने डिवाइड केलं. आता आपल्याला काय झालं आपल्याला काय मिळालं बघा दोन इक्वेशनची ॲडिशन करून इक्वेशन नंबर 3 मिळालं a प्लस b इज इक्वल टू 3. नंतर दोघांची सबस्ट्रॅक्शन केली आणि सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळालं जे आहे x - y इज इक्वल टू 1. आता शेवटची स्टेप करायची इक्वेशन 3 आणि 4 जे नवीन दोन इक्वेशन तयार झालेत त्यांची ॲडिशन करायची. डायरेक्ट डोळे झाकून ॲडिशन करा. बघा इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4 करा. डायरेक्ट इक्वेशन 3 प्लस 4 करा तुम्हाला a किंवा b ची व्हॅल्यू मिळेल. 3 काय बाबा a प्लस x प्लस y लिहिलं मी बरं का a प्लस a मायनस b आहे a मायनस b इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 4. इथं बघा
ए प्लस बी इज इक्वल टू 3 ए मायनस बी लिहिलं पाहिजे, मी एक्स मायनस वाय चुकून लिहिलं. ओके, ए मायनस बी आहे. दोघांचे ॲडिशन करा. बघा इक्वेशन 3 काय बाबा, ए प्लस बी इज इक्वल टू 3 आणि प्लस इक्वेशन 4 काय बाबा आपल्याकडे, ए मायनस बी इज इक्वल टू 1. दोघांचे ॲडिशन करा. ए 2a झाले, प्लस बी मायनस बी कॅन्सल झाले, 3 + 1 किती झाले, 4 झाले. ए आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, 2 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय. सो देअरफॉर ए इज इक्वल टू 2 2 जा 4. ए ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. बरोबर. आता ए ची व्हॅल्यू 2 आल्यानंतर आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची. इथपर्यंत समजलं तुम्हाला? इथपर्यंत काय केलं, पहिली स्टेप काय केली, या दोन इक्वेशनचे ॲडिशन करून ए प्लस बी इज इक्वल टू 3 हे इक्वेशन 3 मिळालं. त्यानंतर या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करून ए मायनस बी इज इक्वल टू 1 हे इक्वेशन 4 मिळालं. आणि त्याच्यानंतर ही जी दोन इक्वेशन मिळाली 3 आणि 4 या दोघांची ॲडिशन करून ए ची व्हॅल्यू 2 आली. आता ही व्हॅल्यू काय करू, प्लेस ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3 मध्ये ठेवू आपण. आता ए ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 2 3 4 कशातही ठेवू शकता. आपण 3 जरा बरं वाटतंय म्हणून 3 मध्ये ही व्हॅल्यू ठेवून देऊयात. ओके, मग 3 मध्ये जर ही व्हॅल्यू ठेवली, इक्वेशन 3 काय बाबा, ए प्लस बी इज इक्वल टू 3, ए ची व्हॅल्यू 2 प्लस बी इज इक्वल टू 3. सो बी इज इक्वल टू 3 आपल्या जागेवर 2 प्लस आहे, पलीकडे गेला -2. देअरफॉर बी इज इक्वल टू 3 - 2 किती झाला, 1. आता बी ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आली आणि ए ची व्हॅल्यू 2 आली. आता आपलं फायनली आपल्याला काय करायचं आहे, एक्स मायनस 2 ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. मग या दोघांना घेऊयात पलीकडं. मग इथं लिहायचं, बट आपल्याला पहिली गोष्ट काय, 1/x - 2 इज इक्वल टू काय असतो, ए असतो. ओके, आणि पलीकडं ठीक आहे ना, पलीकडचं नंतर बघूयात, पहिला एक्सची व्हॅल्यू काढा. 1/x - 2 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली होती बाबा, 2 आली होती. बरोबर. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, 2 × x - 2 करा पहिलं आणि इज इक्वल टू 1 × 1 करा. बघा 2 × x 2x मायनस 2 2 जा 4 इज इक्वल टू 1 -4 पलीकडे गेले +4. सो देअरफॉर 2x इज इक्वल टू 1 + 4. सो 2x इज इक्वल टू 1 + 4 किती झाले, 5 झाले. सो x इज इक्वल टू 5 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय, म्हणजे x इज इक्वल टू आपल्याकडे किती आलं, 5/2. आता पलीकडे जर वायचा विचार केला, त्याचप्रमाणे जर आपण वायची व्हॅल्यू काढायचा विचार केला, तर वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, 1/y + 3 इज इक्वल टू बी असतो. 1/y + 3 इज इक्वल टू बी असतो. ठीक आहे, मग आता त्या व्हॅल्यू टाकू. 1/y + 3 इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू आहे 1. 1 म्हणजे 1/1 असतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, y + 3 × 1 y + 3 इज इक्वल टू 1 × 1 1. आता y इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर 3 प्लस आहे, पलीकडे गेले -3. सो y इज इक्वल टू 1 - 3 किती झाले, -2. म्हणजे या ठिकाणी दोन व्हॅल्यू आल्या, x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू -2. अशा प्रकारे आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्या, यानंतर आपण पुढचं शेवटचं गणित बघूयात. तर आता चौथा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. चौथा प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. ओके, तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा, या ठिकाणी जरा थोडासा मोठा आहे, जास्त वेळ लागेल, पण नीट समजून घ्या. हा जर प्रश्न आला तर डायरेक्टली 4 मार्काला आपल्याला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इथं काय दिलंय, 1/3x + y आणि प्लस 1/3x - y इज इक्वल टू 3/4. म्हणजे इथं 3x + y आणि 3x - y म्हणून 1/3x + y इज इक्वल टू आपण a कन्सिडर करू आणि 1/3x - y इज इक्वल टू 3/4 आपण या ठिकाणी घेऊयात. ठीक आहे, सॉरी इज इक्वल टू बी आपण या ठिकाणी घेऊ. बघा 1/3x + y इज इक्वल टू a आणि 1/3x - y इज इक्वल टू b आपण घेऊयात. ओके, मग आता या ठिकाणी काय होईल, 1/3x + y इज इक्वल टू काय बाबा, a आहे, प्लस 1/3x - y इज इक्वल टू डायरेक्टली b आहे आणि इज इक्वल टू 3/4 आहे. आता एक काम करू, इथे जे खाली 4 आहेत ते आपण घालवू. हे 4 डिवाइड इकडे आले मल्टिप्लाय, किंवा सगळ्यांना 4 ने जर आपण मल्टिप्लाय केलं, सगळ्यांना 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 × a 4a, 4 × b 4b आणि 3/4 × 4 केलं की 4 4 कॅन्सल होतील आणि 3 राहतील, म्हणजे इथं आले 3. इक्वेशन नंबर 1 तयार झालं. आता इथं इक्वेशन 2 या ठिकाणी आपण तयार करू. आता इथं बघा, याचा अर्थ मी इथं बाजूला लिहितो, 1/2 × 1/3x + y बरोबर, आणि मायनस 1/2 × 1/3x - y इज इक्वल टू -1/8. ठीक आहे, आता इथं काय होईल, 1/2 ×
1/3x + y म्हणजे a असतो बरोबर, मायनस 1/2 इंटू 1/3x - 1y म्हणजे b असतो आणि इज इक्वल टू -1/8. म्हणजे इथं काय इक्वेशन होईल, a × 1 a/2 मायनस b × 1 b/2 इज इक्वल टू -1/8 असं इक्वेशन या ठिकाणी तयार होईल. ओके, मग इथं लिहू आपण a/2 मायनस b/2 इज इक्वल टू -1/8. ठीक आहे, असं तयार झालं. आता जागा कमी आहे म्हणून मी काही शॉर्टकट मारतो या ठिकाणी. बघा आता इथे जर आपण बघितलं या इक्वेशनमध्ये, आता इथे डिवाइड 2 2 आणि 8 आहे, तर हे 2 2 8 आपल्याला घालवायला पाहिजे. मग ते घालवण्यासाठी संपूर्ण इक्वेशनला आपण 8 ने डिवाइड करू. मोठा नंबर 8 आहे, मग 8 ने जर मल्टिप्लाय करू 8 ने, मग 8 × a/2 मायनस 8 × b/2 आणि इज इक्वल टू -8 × 1/8. ओके, इथं मायनस आहे म्हणून मायनस 2 4 जा 8 म्हणून 4a मायनस 2 4 जा 8 म्हणून 4b इज इक्वल टू 8 8 कॅन्सल आलं -1. इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 चा जर आपण विचार केला तर या दोन इक्वेशनमध्ये बघा इथे 4a पण कॉमन आहे आणि 4b सुद्धा कॉमन आहे. या दोन इक्वेशनची ॲडिशन केली तर 4b कट होईल आणि या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर 4a कट होईल. तर आपण काय करू, ॲडिशन करू, सोपं जाईल. मग इथं तसं लिहू, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू. ठीक आहे, 1 प्लस इक्वेशन नंबर 2. चला, इक्वेशन 1 काय बाबा आपल्याकडं 4a + 4b 4a + 4b इज इक्वल टू 3 आणि प्लस 4a - 4b इज इक्वल टू -1. या दोन्ही इक्वेशनची आपण ॲडिशन केली. बघा 4a + 4b इज इक्वल टू 3 आणि 4a - 4b इज इक्वल टू -1. आता 4a किती झाले 8a प्लस 4b - 4b कट झालं आणि 3 - 1 2 आलं. a आपल्या जागेवर 2 आपल्या जागेवर 8 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो a इज इक्वल टू 2 1 जा 2 2 4 जा 8 a इज इक्वल टू किती आलं 1/4 आलं. आता a ची व्हॅल्यू मिळाली 1/4. आता b ची व्हॅल्यू आपल्याला काढता आली पाहिजे. ओके, मग b ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू, ही जी a ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे या a च्या व्हॅल्यूला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकतो. आपण समजा 1 मध्ये ठेवलं. चला, प्लेस a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, 1 मध्ये आपण ठेवू म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. बघा 4 × a प्लस 4 × b 4b इज इक्वल टू आपल्याकडे 3 आहे. चला, मग 4 × a ची व्हॅल्यू किती 1/4 प्लस 4b इज इक्वल टू 3. ओके, 4 4 गेले म्हणजे काय 1 + 4b इज इक्वल टू 3. मग 4b इज इक्वल टू 3 आपल्या जागेवर हा 1 प्लस आहे पलीकडे गेला -1 म्हणजे आपल्याकडे किती आले बाबा 4b इज इक्वल टू 3 - 1 किती झाले बाबा 2 झाले. सो देअरफॉर आपल्याकडे b इज इक्वल टू किती आला 2 आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो b इज इक्वल टू 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे किती आलं 1/2 आलं. ओके, b ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 1/2 आणि a ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे किती आहे 1/4. म्हणजे एक व्हॅल्यू 1/4 आणि एक 1/2 आली. बट आता इथं विषय काय बाबा, बट आपल्याकडे काय बाबा की 1/3x + y. बघा 1/3x + y इज इक्वल टू काय असतो a असतो. 1/3x + y इज इक्वल टू a. बरोबर, मग आपण या ठिकाणी लिहू 1/3x + y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय 1/4 आहे. 1/4 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3x + y × 1 3x + y इज इक्वल टू 4 × 1 4. याला म्हणा इक्वेशन नंबर किती बाबा 1 2 आणि नंतर इथं आला इक्वेशन नंबर आपला 3 होईल. ओके, याला म्हणा इक्वेशन नंबर 3. झालं, इथपर्यंत काय विषय नाही झाला. म्हणजे हे एक इक्वेशन तयार झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 1/3x - y इज इक्वल टू काय असतो b असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण लिहूयात बाबा 1/3x - y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे 1/2. बरोबर, b ची व्हॅल्यू 1/2 आहे. 1/3x - y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू लिहिली 1/2. मग आता पुढे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3x - y × 1 3x - y आणि 2 × 1 2. याला म्हणा इक्वेशन नंबर 5. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय झाले ही दोन इक्वेशन तयार झाली. एक तर इक्वेशन 3 जो आहे सॉरी याला इक्वेशन 4 म्हणा. ओके, हा 4 आणि हा इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे 3x + y इज इक्वल टू 4 आणि इक्वेशन 4 आहे 3x - y इज इक्वल टू 2.
आता ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि ही दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जे आहेत त्या आपण मिळवू शकतो. आता या दोन इक्वेशनचा जर विचार केला तर दोघांमध्ये बघा इथं प्लस वाय मायनस वाय हा कॅन्सल होईल केव्हा, ज्यावेळेस या दोन इक्वेशनचे आपण ॲडिशन करू तेव्हा. मग इथं लिहू चला इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4 करू. चला 3 + 4 करून काय मिळते बघा. 3 काय बाबा 3x + y इज इक्वल टू आपल्याला आहे 4 बरं का. 3x + y इज इक्वल टू 4 आणि प्लस 3x - y इज इक्वल टू किती बाबा 2 आहे. आता 3 + 3 6x हा y कॅन्सल झाला आणि 4 + 2 झाले 6. x आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर हा 6 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय. सो x इज इक्वल टू 6 × 1 = 6. x ची व्हॅल्यू किती आली बाबा माझ्याकडं 1 आली. ओके x ची व्हॅल्यू आता 1 आली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. ओके y ची व्हॅल्यू काढली की आपलं आन्सर झालं. आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, ही जी x ची व्हॅल्यू 1 आहे तिला तुम्ही इक्वेशन नंबर 3 किंवा 4 मध्ये ठेवलं की तुम्हाला y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल. आता काय करतो मी हे जरा एवढा भाग रफ करतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्याकडं हे राहील व्यवस्थित. ठीक आहे स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन, व्हिडिओला पॉज करून जर स्क्रीनशॉट हवा असेल किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या हे एक्झाम्पल, कारण आता मला हे रफ करावं लागेल y ची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे तर एवढा भाग मी आता काय करतो इथून एवढा भाग हा रफ करतो. ठीक आहे मग आता इथं आपण काय करू की बाबा एवढा भाग रफ केल्यानंतर इथं लिहू बाबा प्लेस x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 4 मध्ये ठेव, 3 मध्ये ठेव. चला इक्वेशन 3 मध्ये ठेवू या व्हॅल्यूला x इज इक्वल टू 1 याला इक्वेशन 3 मध्ये ठेव. इक्वेशन 3 काय बाबा 3x + y इज इक्वल टू 4 आहे बरं का. 3 × x ची व्हॅल्यू 1 + y इज इक्वल टू 4 आहे. 3 × 1 किती हे पण रफ करतो. चला 3 × 1 किती 3 + y इज इक्वल टू 4 आहे. y आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर 3 प्लस आहे पलीकडे गेला -3. सो y इज इक्वल टू 4 - 3 किती झाला 1 झाला. म्हणजे y ची पण व्हॅल्यू 1 आली, x ची पण व्हॅल्यू 1 आली. ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे 4 नंबरचा तो आपण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू कारण आपला प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 झालेला आहे, ज्याच्यामध्ये 4च एक्झाम्पल होती पण खूप इम्पॉर्टंट आहे, थोडीशी मोठी होती पण महत्त्वाची आहे. ही सगळी एक्झाम्पल जी आहे ती 3 किंवा 4 मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आणि हे गणित एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे तर आज इथं थांबू, पण एक लक्षात घ्या या अगोदरच्या व्हिडिओ जर नसतील बघितल्या प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.2 आणि 1.3 तर त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही मराठी मीडियमला असाल आणि मराठीमधून जर काही या व्हिडिओ बघायचे असतील तर मराठी मीडियमच्या लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे आता थांबण्याच्या अगोदर एक छोटीशी एक विनंती आहे जातो आता आपला व्हॉट्सअपचा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला किंवा व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपला जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून मी ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याच्या लिंक आणि इतर काही गोष्टी व्हॉट्सअपवरती शेअर करत असतो. ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना, धन्यवाद.